इगतपुरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले। इगतपुरी शहरातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना विजय करण्याच्या दिशेने आता वाटचाल करतोय। वंचित बहुजन आघाडीने देखील पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली। यावेळी इगतपुरीच्या जनतेला आवाहन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गायत्री चंद्रशेखर धात्रक यांच्यासह पक्षाने दिलेल्या 7 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिली तर शहरातील मूलभूत सुविधांचे योग्यरित्या नियोजन करण्यात येईल। जवळपास उद्योग नसल्याने शिक्षणासाठी तसंच रोजगारासाठी अनेक लोक नाशिक मुंबईला जातात। इगतपुरी हे फॉक्स सिटी आहे। पर्यटन स्थळ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, परंतु शिक्षण व रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने विशेष प्रयत्न करू असं आश्वासनही या सभेवेळी देण्यात आले। विरोधकांच्या उणिवा जनसमुदायासमोर मांडण्यात आले। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गायत्री धात्रक यांनी जनतेला आवाहन केले, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। मागील पंचवार्षिक काळात नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या। त्यांनी कोविड काळात आपल्या परीने अनेक प्रकारे मदत केली, तसेच प्रभागात देखील अनेक विकास कामे मार्गी लावली। पूर्व अनुभव असल्याने नगराध्यक्ष पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही यावेळी त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, तालुका अध्यक्ष शरद सोनवणे यांनी देखील विरोधकांवर चांगलेच टीकास्त्र सोडले। प्रमुख उपस्थिती उमेदवार गायत्री चंद्रशेखर धात्रक, रंजना नथू साबळे, संध्या किशोर देहाडे, शकुंतला बाळासाहेब पंडित, कुणाल घोरपडे, पंकज रोकडे यांसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, तालुका अध्यक्ष शरद सोनवणे, शहराध्यक्ष सचिन चोपडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, जनसमुदाय यावेळी उपस्थित होता। सर्वांनी स्वागत करावं की जे आपल्यासाठी वेळ काढून आलेले आहेत। आणि मी एकच सांगेल की सर्वांना आश्वासित करेल की सर्व कामं आपण करणारच आहेत, की जेव्हा करणार आहे की तेव्हा तुमचा साथ असेल, सर्वांची साथ असेल, तेव्हाच आपण सर्व कामं करणार आहेत। तर सर्वांनी भरघोस मतदान करून सर्वांनी एकाने घराच्या बाहेर येऊन कुणी कंटाळा न करता मतदानासाठी निघा। माझे कामं आहेत, मला नाही जमणार, हा यायचा आहे, तो यायचा आहे, याची वाट बघा, त्याची वाट बघा, असं कधी करायचं नाही। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, मतदान करा, मतदान करा, मत विकू नका, तर विकल्या जाऊ नका। जर विकल्या गेले तर इथे संपले। पुढचा विकास परत 25 ते 30 वर्ष जो रखडलेला आहे, जो मी सगळ्या इगतपुरी शहरामध्ये जाऊन बघते आहे, तर माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते आहे। पवार नगर असेल, जोगेश्वरी असेल, कुठले नावं घेऊ, कुठल्या प्रभागांची मी नावं सांगू तुम्हाला। आता जर आपल्याला परत कोणी म्हटलं तर नुसतं तुमच्या माजी नगर अध्यक्षाचं त्यांना नाव सांगा आणि त्यांचं काय झालं हा एकदा प्रश्न विचारा। काय नाव त्यांचं? इंदोलीकर। मला वाटलं महाराज निघाले। आता तुम्ही प्रश्न बघा, जेव्हा 2024 ची निवडणूक होत होती, लोकसभेची निवडणूक होत होती, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची बोलणी चालू होती, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाची अट ही काँग्रेसला ठेवली। ती अट अशी होती की आम्ही तुमच्याशी युती करायला तयार आहोत, आमची पूर्ण मतं तुमच्या मागे उभी राहतील, आमचे कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करतील जिथे जिथे युती होईल तिथे, पण आमची एक अट आहे की आम्हाला गॅरंटी द्या की आमच्या मतावरती निवडून आलेली लोक ही निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत, ही आम्हाला गॅरंटी द्या। हा प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी विचारला होता आणि हा प्रश्न आपल्या इगतपुरीमध्ये बरोबर बसतो। इंदोलकर पळून गेला, आता जे उभाटाची लोक आहेत, आता जी काँग्रेसची लोक आहेत, आता जी राष्ट्रवादीची लोक आहेत, ही जर मतं मागायला आली तर त्यांना म्हणावं, भावा तू स्टॅम्प पेपरवर लिहून दे की निवडणूक झाल्यानंतर तू तरी भाजपमध्ये पळून नाही जाणार। इंदोलकर सरकार आमदार खासदारांचे वरचे प्रॉब्लेम्स बरेच असतात, पण आपल्या जीवन मरणाचे, आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या गल्लीमधल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवून हव्या असतील तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि आपले कामं करणारे नगरसेवक निवडून आणायला लागतील, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि जर आपण बघितलं तर आपल्या इकडे समस्या भरपूर आहेत, असं नाही की इगतपुरीमध्ये समस्या नाही।
इगतपुरीच्या लोकांकडे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर समस्या ते रोज सामोरे जातात. रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, नाल्यांचा, ड्रेनेजेसचा, गटारांचा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या प्रॉब्लेम वरती जर आपल्याला ऍक्शन करायची असेल तर आपल्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्ताच्या सिटिंग लोकांना आउट करा आणि वंचित बहुजन आघाडीला इन करा. पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलताना आपल्याच इगतपुरीमध्ये 36,000 कोटीची 3600 कोटीची 36 कोटीची आपल्याकडे एक बाहुबली योजना राबवली गेली. आता ह्या बाहुबली योजनेमधनं पाणी मिळेल आणि पाणी पुरवठा मिळेल याच्यासाठी ही योजना राबवली गेली. पण अजूनही आपल्या घराला 4 दिवस आड पाणी येतंय. ही परिस्थिती आपल्याच गावामध्ये, आपल्याच घरांमध्ये आहे. आणि जर पाणी 4 दिवसा आड येतं तर हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो की हे 36 कोटी मग गेले कुठे? 36 कोटी सरकारकडनं आले, निधीमध्ये मंजूर झाले, अधिकाऱ्यांनी सही केली, शासनाने मंजूर झाले आणि सरकारच्या तिजोरीमधनं 36 कोटी निघाले. पण ते पाणी पुरवठ्यामध्ये गेले नाही, ते इकडचे पाईपलाईन टाकण्यामध्ये गेले नाही, सिंचन योजना उभारण्यामध्ये गेले नाही आणि आपल्या घरोघरी पाणी पोहोचवण्यामध्ये गेले नाही. मग हे 36 कोटी गेले कुठे? 36 कोटी गेले कुठे? करप्शन, भ्रष्टाचार, सरळ सरळ मुद्दा आहे. बरोबर बोलण्यात आहे. 36 कोटी सरकारकडनं निघाले आणि 50 खोक्यासारखे हे सुद्धा खिशात टाकले. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्या की आज आपण इगतपुरी हे शहर बघितलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे, इगतपुरी तालुका.